तर एकही गाडी तुम्ही काढू नका, कारण बाकीचे मला माहित नाही कोण रस्त्यावर येतील का नाही येतील, पण महाराष्ट्र सैनिक तुमच्या गाड्या फोडतील आणि फोडल्यानंतर त्याच गाड्या रिटर्न तुमच्या कंपनीमध्ये पाठवतील। अभी आप पैसा देगा, मैं पैसा लेके क्या करूं, मुझे मेरा लड़का चाहिए। नमस्कार, मी विजय काते, आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल। आता आपण काशीमेराच्या ह्या नीलकमल नाक्यावरती आहोत। या नीलकमल नाक्यावरती एका 12 वर्षाच्या मुलाला जे मिक्सर असतात, जे आरएमसी प्लांटमध्ये जातात, त्या मिक्सरने 12 वर्षाच्या मुलाला चिरडलाय। त्याच्यानंतर या प्रशासनाला जाग देण्यासाठी मनसे सहित अन्य राजकीय पक्षावर रस्त्यावरती उतरला, त्यांनी रस्ता रोको केलेला आहे। आपण जाणून घेणार आहोत की नक्की परिस्थिती तरी नेमकी काय आहे। दादा काय सांगाल, काय नेमकं तुम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे? बघा, विषय असा होता, या ठिकाणी 12-12:30 वाजता एक मुलगा शाळेत जात होता। शाळेत जात असताना नीलकमलच्या या ठिकाणी आरएमसीची गाडी आली। आरएमसीची गाडी येऊन त्या ठिकाणी तो क्रॉस करत असताना त्याच्यावर गाडी चढवली। आजूबाजूच्या घरात त्याचा पुरा कमरेकडचा जो पार्ट आहे ना, पुरा डॅमेज झालेला आहे। त्याचा जो प्रायव्हेट पार्ट आहे हा नष्ट झालेला आहे। म्हणजे एवढी परिस्थिती खराब आहे। वारंवार या ठिकाणी अर्ज करून सुद्धा, तक्रार करून सुद्धा नगरपालिका आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे ट्रॅफिकवाले यांच्या त्याच्यावर लक्ष नाही। चिरीमिरी घेऊन या ठिकाणी आरएमसीचे प्लांटचे या ठिकाणी चालले। आरएमसीच्या प्लांटच्या विरोधात सरनाईक साहेबांनी पत्र देऊन या ठिकाणी कारवाई होत नाही। म्हणजे किती माजलेले अधिकारी ते बघा। या ठिकाणी यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। ह्याच्या अगोदर पण या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले लोक, याच्यावर पण कोणी लक्ष दिलेलं नाही। आरएमसी प्लांट या मीराबाईंच्या महानगरपालिकेत बँड असून सुद्धा हे चालतात कसे? हे ट्रॅफिकचे कर्मचारी आणि अधिकारी ह्यांच्या सिमिली बघत आहे आणि त्या ठिकाणी या राजस्थानी या ठिकाणी चालू आहे। आरएमसी प्लांट या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलंय, या ठिकाणी आम्ही ह्या रस्ता रोको आंदोलन बंद करू। त्याचं एकच कारण असेल की तुम्ही या ठिकाणी 2 कर्मचारी ठेवा, कुठली पण गाडी आतमध्ये जाता कामा नाही आणि बाहेर जाता कामा नाही। एवढं फक्त तुम्ही हे केलं तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ, नाही तर या ठिकाणी आंदोलन करू। या ठिकाणी ट्रॅफिक डिव्हिजन फेल आहे आणि या ठिकाणी त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, आमची मागणी। नक्की 2 दिवसापूर्वी परिवहन मंत्र्यांनी पत्र दिलं होतं की ह्या मीराबाईंच्या शहरात आरएमसी प्लांट जे नागरिक वस्तीमध्ये ते बंद झाले पाहिजे, पण यावरती जर महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी जर लक्ष देत नसेल तर मनसेमार्फत भविष्यामध्ये काय भूमिका असेल का? एक लक्षात घ्या, मी तुम्हाला त्यांना सांगितलं, या ठिकाणी जर त्याच्यावर उद्यापासून आजपासूनच त्यांनी त्या कर्मचारी नाही बसवले, या ठिकाणी उद्या रस्ता रोको आंदोलन करेल आणि आम्ही काय व्हायचं ते होईल। प्रशासन त्याची जबाबदारी असेल, लक्षात घ्या। मी आताच पोलीस स्टेशनला आणि सीपी साहेबांना अर्ज करतोय, नगरपालिकेला अर्ज करतोय। ह्याच्यावर जर कारवाई नाही झाली, त्याच्या नाही ठोकलं तर महाराष्ट्र विरोधी सेना सर्व पक्ष नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरेल, हे पण तुमच्या माध्यमातून सांगतो। नक्कीच आपल्यासोबत स्थानिक माजी नगरसेवक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार। दादा, मला एक गोष्ट तुम्ही सांगा, आज इथे ही जी घटना घडलेली आहे, ह्या वारंवार ह्या गोष्टी इथे घडतात, एवढे मिक्सर वगैरे इथे जातात, त्याबद्दल आज आवाज उचलणार का? अरे बिलकुल, कारण की हे आज घटना घडलेली नाही आहे। आज 10 वर्षा अगोदर पण यांचा मुलगा ऑफ झालेला होता आणि वारंवार इथे जेव्हा गाडी बाहेर निघते तेव्हा त्याच्यातला उरलेला माल हा खडी इथे पडलेली असते। कितीतरी बाईकवाले सटकतात, आज धूळ बघा किती आहेत, कितीतरी कॅन्सरचे पेशंट झालेले आहेत। वारंवार सांगून पण हे आरएमसी प्लांट बंद झालेले नाही। आणि आता मध्यंतरी सोशल मीडियावरती सन्माननीय मंत्री प्रताप सरनाईक साहेबांचं पत्र सुद्धा व्हायरल होते। मग त्यांचे आदेश असून सुद्धा जर हे स्थानिक लेवलचं प्रशासन जर त्याला टाळं मारत नसेल तर मग आता स्थानिक जनताच फैसला करतील। कारण की आता तुम्ही थोड्या वेळा पहिला आला असतात तर इतकं गरम वातावरण होतं, तर सगळ्या आरएमसी गाड्या इथे बंद केलेल्या होत्या। जर कोणी पोलीस प्रशासन इथे नसतं आलं, कायदा सुव्यवस्था बिघडलं असतं आणि गाड्या फोडून जाळपोळ झाल्या असती, तर याचा जबाबदार कोण? नक्कीच आपल्याबरोबर काही मनसेचे स्थानिक पदाधिकारी आहेत। सचिनजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, आपण इकडचे स्थानिक पदाधिकारी आहात, हा जी वारंवार ही घटना घडते, इथे लोकांना त्रास होतो, श्वसनाचे त्रास होतात, तरी या गोष्टीवरती महानगरपालिका लक्ष देत नाही, काय सांगाल? महानगरपालिकेपेक्षा मला असं वाटतं परिवहन मंत्री आणि आमदार साहेबांच्या त्याच्यावरती लक्ष पाहिजे। फक्त पत्र काढून काही होत नाही। त्यांचे जे नेते आहेत ना, ते आमच्या प्रभागामध्ये फिरतात की आम्ही प्लांट बंद केले म्हणून, प्लांटच्या गाड्या बाहेर येतात कशा? ट्रॅफिकवाल्यांचा तर विषय आहेच, कारण ज्या वेळेला ऍक्सिडेंट झाला तेव्हा एकही ट्रॅफिकवाला इथे नव्हता। आम्ही जेव्हा इथे पोहोचलो, इथे वातावरण जेव्हा गरम झालं, त्यांना दिसलं, तेव्हा सगळे ट्रॅफिकवाले आलेले आहेत। आणि मला असं वाटतं या गोष्टीसाठी आमदार साहेब, परिवहन मंत्री साहेब त्यांनी आणि त्यांचे जे पदाधिकारी प्रभागात नाचत असतात की आम्ही प्लांट बंद केले, त्यांनी याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे। कारण दरवेळेला महाराष्ट्र माणसांना रस्त्यावरती उतरणार नाही, अशा गोष्टी करणार। आणि तुमच्या मार्फत मी सांगतो, आजपासून या आरएमसी प्लांटच्या आतमध्ये जे 2 काय प्लांट चालू आहेत, 3 प्लांट बंद झालेले आहेत, पण जे 2 प्लांट चालू आहेत त्यांच्यातून एकही भरलेली गाडी बाहेर निघता कामा नये। तुमच्या मार्फत त्यांच्यामध्ये व्हिडिओ जात असेल तर एकही गाडी तुम्ही काढू नका, कारण बाकीचे मला माहित नाही कोण रस्त्यावर येतील का नाही येतील, पण महाराष्ट्र सैनिक तुमच्या गाड्या फोडतील आणि फोडल्यानंतर त्याच गाड्या रिटर्न तुमच्या कंपनीमध्ये पाठवतील। मग जे काय नुकसान होईल त्यासाठी सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल, कारण तुमच्या गाड्यांपेक्षा, तुमच्या धंद्यांपेक्षा इकडच्या लोकांचा जीव जास्त महत्त्वाचा आहे। नक्कीच हे होते आक्रमक मनसेची भूमिका। आपल्यासोबत जे जखमी झालेले आहेत त्याचे नातेवाईक आहेत, त्या मुलाचे नातेवाईक, आपण त्यांच्याकडे जाणू। ताई, काय झालं तुमच्या मुलाला? आता जखमी आहे, तर काय परिस्थिती आहे? मेरा लड़का को गाड़ी ठोक दिया है, सही है। अभी आप पैसा देगा, मैं पैसा लेके क्या करूं, मुझे मेरा लड़का चाहिए, मुझे मेरा लड़का चाहिए। हे बघा, इकडे ऐकून घ्या,
हे आम्हाला मनसेचे सर आहे, बरोबर आहे, हे आम्हाला सपोर्ट करतात आहे, बरोबर. हे आमच्या एक फोनवरती आम्हाला लगेच आले, 2 मिनिटात आमच्याकडे हे हाजीर झाले, बरोबर. तर आम्हाला आमच्या पोरांचा स्टेटमेंट पण आता चालू करायला तिकडे आम्हाला हे पाहिजे आणि आम्हाला लेटरवरती आम्हाला तिकडे स्टेटमेंट आणि त्याचा काय प्रॉब्लेम आहे ते पूर्ण आम्हाला लिहत पूर्ण पाहिजे आम्हाला. तुमचा मुलगा जात होता कुठे? शाळेतून येत होता कुठे? शाळेतनं येत होता तो, तर गाडी त्याच्या ह्याच्यावरनं गेली आणि आमचे लोक अजून कमी इकडे दिसतात आहे, अजून जास्ती दिसणार इकडे, कारण हैदराबाद बँगलोर आमचे लोक तिकडे भरपूर आहे. आणि तुम्हाला माहित आहे, तुम्ही न्यूज बघतात आहे, तिकडे पण आमचं आरक्षण चालू आहे ST मुळे, तर इकडे आम्ही पण ते स्टॉक करू शकतो. तर आम्हाला तुमची मागणी काय? प्रशासनाकडे मागणी काय? आम्हाला काय मागणी नाही, आम्हाला दुश्मनी नाही ना पोलिसांनी ना कोणाने, फक्त प्लॅन बंद करा. कारण लहान पोरं 12 वाजता शाळा आहे, बरोबर, निघतात बायका 12 वाजता दुपारी पोरांना घेऊन, तर ह्यांच्या प्लॅनचे गाडी येतात, तर हे पोरं काय करणार? दादा काय मागणी तुमची बोललात? काय मागणी नाही, प्लांट बंद करायचा, मोठी गाडी सगळे बंद करायचा आणि पोराचं टेक्निंग चालू करायचं आणि व्यवस्थित त्यांचं काय झालं ते किती खर्च आहे ते किती नाही येते ते डॉक्टरकडे त्यांनी बघायचं. नक्की जे तुम्ही बघू शकता रस्त्यावरती हा स्थानिक नागरिक उतरलेला आहे, स्थानिक पब्लिक उतरलेला आहे. हे लोकांचं एकच म्हणणं आहे की आमच्या मुलावरती उपचार झाले पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टीला आता कुठेतरी हे वेगळं वळण येतं. लवकरात लवकर ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे प्रशासनाने. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल.